नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी खुसखुशीत, कमी तेलकट आणि टम्म फुगलेली पुरी कशी बनवायची. चला तर मग लगेच सुरू करूया आजची परफेक्ट फुगलेली पुरीची रेसिपी. सगळ्यात आधी साहित्य बघूया. तर पुरी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा कप रवा घेतलेला आहे, 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात हे 3 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालून घ्यायचा. रवा घातल्यामुळे पुरीला छान खुसखुशीत असं टेक्स्चर येतं. आता त्यात 1 चमचा साखर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. सगळं साहित्य आधी कोरडं छान मिक्स करून घ्यायचं. आता एवढं कणिक मळण्यासाठी आपल्याला साधारणतः 1.5 कप पाणी लागतं. पण हे पाणी एकदम नाही टाकायचंय, ते थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि कणिक घट्ट मळून तयार करायची. पुरीसाठी कणिक थोडी घट्ट असली पाहिजे, त्यामुळे पुरी तळताना छान फुगते. कणिक तयार झालेली आहे, त्यामुळे आता 10 ते 15 मिनिटं मी ती रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे. आता 15 मिनिटानंतर पोळपाट घेऊन त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि आपली कणिक ही त्या पोळपाटवर व्यवस्थित मळून घ्यायची आहे तेल लावून. आता या ठिकाणी मी तुम्हाला 2 प्रकारे पुऱ्या लाटून दाखवलेल्या आहेत. जर तुम्हाला एकसारख्या गोल-गोल पुऱ्या हव्या असतील तर त्यासाठी एक मोठी पोळी लाटून घ्यायची. त्यानंतर एखादा ग्लास किंवा वाटी असं काहीतरी घेऊन तुम्ही त्याचे छोटे छोटे राऊंड करू शकता आणि साईडचं उरलेलं पीठ काढून टाकून त्याच्या सारख्या एकसारख्या पुऱ्या तयार होतील. पण या ग्लासने कट केलेल्या पुऱ्या थोड्याशा जाड होतात, त्यामुळे त्यावर एक एक लाटणं फिरवून घ्यायचं, म्हणजे त्या एकसारख्या पातळ होतील, त्याच्या कडा जाड राहणार नाही. आणि दुसरा प्रकार म्हणजे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे एकसारखे आणि त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. मी दोन्ही पद्धतीने दाखवलेल्या आहेत. आता आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत, तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यावर पुरी तेलात सोडायची. तेल जर व्यवस्थित गरम झालेलं नसेल आणि तुम्ही त्यामध्ये पुरी सोडली तर ती पुरी अतिशय तेलकट होते. तिच्यामध्ये तेल खूप प्रमाणात शोषलं जातं, त्यामुळे तेलाचं टेम्परेचर नेहमी मीडियम ठेवायचं. पुरी टाकताना सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवायचा, मग पुरी टाकून झाल्यानंतर मीडियम गॅसवर पुरी पूर्ण तळून घ्यायची. पुरी तेलात टाकल्यानंतर हलक्या हाताने चमच्याने दाबायचं, त्यामुळे पुरी छान टम्म अशी फुगते. पुरी दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायची. अशा प्रकारे खुसखुशीत आणि सुंदर फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत. या गरमागरम पुऱ्या तुम्ही बटाट्याची भाजी, श्रीखंड, आमरस किंवा कोणत्याही भाजीसोबत सर्व करू शकता. जर तुम्हाला ही सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा. अशाच सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.